नारदांच्या शब्दांत श्रीराम. वाल्मिकी रामायणाचा प्रारंभ एका असाधारण प्रश्नाने होतो. जेव्हा देवर्षी नारद महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात आले तेव्हा महर्षींनी सर्वात धनवान राजा, सर्वात पराक्रमी योद्धा किंवा सर्वात महान विद्वानाविषयी विचारले नाही. त्याऐवजी त्यांनी विचारले, आज या जगात असा कोणताही पुरुष जिवंत आहे का जो सर्व श्रेष्ठ गुणांनी युक्त आहे? त्यानंतर वाल्मिकींनी अशा पुरुषामध्ये अपेक्षित असलेल्या गुणांची सूची दिली. त्यांना हे जाणून घ्यायचे होते की असा कोणी पुरुष आहे का जो गुणवान, पराक्रमी, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवादी, आपल्या व्रतामध्ये दृढ, निष्कलंक चारित्र्य असलेला, सर्व प्राणिमात्रांबद्दल दयाळू, विद्वान, समर्थ, प्रियदर्शन, आत्मसंयमी, जितक्रोध, कांतिमान आणि मत्सरापासून मुक्त आहे. वाल्मिकींनी आणखी एका विचारप्रवर्तक प्रश्नाने समारोप केला. रणभूमीवर कुपित झाल्यावर ज्याच्या क्रोधाला देवही घाबरतात असा कोण आहे? नारदांनी स्मितहास्य करून उत्तर दिले की असा पुरुष निश्चितच अस्तित्वात आहे. ते इक्ष्वाकु वंशाचे प्रख्यात राजकुमार श्रीराम आहेत. त्यानंतर नारदांनी रामाच्या असाधारण व्यक्तिमत्वाचे वर्णन केले. रामाकडे अपार शारीरिक शक्ती होती, तरीही त्यांनी कधीही तिचा दुरुपयोग केला नाही. ते सदैव सत्य बोलले आणि अत्यंत कठीण परिस्थितीतही कधीही धर्मापासून विचलित झाले नाहीत. राजकुमार म्हणून जन्म घेऊनही ते विनम्र राहिले. त्यांनी आपल्या ज्येष्ठांचा आदर केला, आपल्या भावांवर अलोट प्रेम केले आणि प्रत्येक नागरिकाशी दया आणि करुणेने वर्तन केले. नारदांनी स्पष्ट केले की राम केवळ एक महान राजा नव्हते, तर ते धर्माचे मूर्तिमंत रूप होते. ते युद्धात निर्भय, दुर्बलांप्रती सौम्य, ऋषींबद्दल आदरभाव बाळगणारे आणि आपले प्रत्येक वचन पाळण्यात अढळ होते. त्यांचे जीवन हे दर्शवते की खरी महत्ता सत्ता, संपत्ती किंवा कीर्तीमध्ये नसून श्रेष्ठ चारित्र्य आणि धर्माप्रती असलेल्या दृढ निष्ठेमध्ये सामावलेली आहे. वाल्मिकी आणि नारद यांच्यातील हाच संवाद रामायणाची आधारशिला आहे. रामाच्या जीवनाचे वर्णन करण्यापूर्वी हे रामायण आदर्श पुरुषाचे गुण प्रस्थापित करते. या रामायणातील प्रत्येक प्रमुख प्रसंग यापैकी एक किंवा अधिक सद्गुणांचे उदाहरण देतो, ज्यामुळे ते केवळ एक कथा न राहता धर्मपूर्ण जीवनासाठी एक शाश्वत मार्गदर्शक ठरते. आजही हे गुण तितकेच प्रासंगिक आहेत. सत्यवादिता, कृतज्ञता, करुणा, आत्मसंयम, धैर्य, विनम्रता आणि दृढता हे असे शाश्वत आदर्श आहेत जे अंगीकारण्याचा प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करू शकतो. याच कारणास्तव श्रीराम केवळ भगवान विष्णूंचा अवतार म्हणूनच नव्हे, तर मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनही पूजनीय आहेत. ते सर्वोच्च आदर्श पुरुष आहेत, ज्यांनी आपल्या स्वतःच्या जीवनातून धर्माचे आचरण कसे करावे हे दाखवून दिले. अशा प्रकारे या रामायणाचा प्रारंभ कोणत्याही युद्धाने, चमत्काराने किंवा राज्याभिषेकाने होत नाही, तर एका आदर्श पुरुषाच्या अन्वेषणाने होतो. नारदांच्या उत्तराने सहस्रो वर्षांपासून असंख्य पिढ्यांना प्रेरित केले आहे आणि मानवतेला याची आठवण करून दिली आहे की खरी महत्ता शक्ती किंवा यशाने मोजली जात नाही, तर सद्गुण, चारित्र्य आणि धर्माप्रती असलेल्या अढळ निष्ठेने मोजली जाते. स्वस्ती.